ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहित प्रज्ञानगणः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादम् शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मंडळी जय हरी। कालच्या पाठामध्ये आपण तत्वबोधाला प्रारंभ केला आणि तत्वबोध या ग्रंथाचं मंगल करून तत्वबोधाचा जो विषय आहे त्या विषयाचं प्रतिपादन आचार्यांनी त्या मंगलामध्येच केलं की मुमुक्षुच्या हितासाठी मी तत्वबोध सांगत आहे. म्हणून तत्वबोध सांगत असताना मग प्रश्न आला की मुमुक्षुला सांगणार आहेत, मग हा मुमुक्षु कसा असला पाहिजे? तर तो मुमुक्षु साठी सांगतात साधन चतुष्टय संपन्न अधिकारी नाम मोक्ष साधन अंगभूतम किंवा मोक्ष साधन भूतम तत्व विवेक प्रकारम वक्ष्याम. तत्व विवेक प्रकार मी त्याला सांगणार आहे. कोण? जो साधन चतुष्टय संपन्न आहे. साधन चतुष्टय संपन्न काय? तर नित्यानित्य वस्तू विवेक, इह मूत्रार्थ फल भोग विराग, समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्वम या चार साधनांनी युक्त असणारा त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि हा मुमुक्षु पुढे या तत्व विवेकाचा अधिकारी होतो. तत्व विवेक ग्रहण करण्याकरता त्याची क्षमता निर्माण होते, तो अधिकारी बनतो. म्हणून अशा अधिकाऱ्यासाठी मी तत्व विवेक प्रकार सांगत आहे असं आचार्य सांगतात. मग आचार्यांनी पुढे या तत्व विवेक प्रकार सांगत असताना याच्या व्याख्याही प्रत्येकाच्या सांगितल्या. नित्य काय आहे, अनित्य काय आहे? तर नित्य जो जाणतो, नित्य आणि अनित्याचा जो विचार करतो. मग नित्य काय? तर नित्य वस्तू ब्रह्म, तद व्यतिरिक्त म्हणजे ब्रह्मा व्यतिरिक्त जेही काही आहे ते सर्व अनित्य आहे, जाणार आहे. मग दुसरं साधन सांगितलं इह अमूत्र फल भोग विराग. मग इह अमूत्र, इह म्हणजे या लोकातील भोग
आणि अमूत्र म्हणजे परलोकातील भोग. म्हणून इहलोकापासून तर परलोकापर्यंत प्राप्त झालेल्या भोगाच्या त्यागाची इच्छा, त्याला विराग, विरक्तता असं म्हणतात. म्हणून इथं त्या भोगाचा त्याग ज्याने केलेला आहे, भोगांचा त्याग सांगितलेला आहे, कर्माचा नाही. म्हणून जे काही वेदांत मध्ये कर्माचा त्याग सांगतात, तर या एका ठिकाणीच सर्वांना आपण उत्तर देऊ शकतात की इथला जो साधन अधिकारी आहे तो अधिकारी कर्म करतो, पण कर्म करूनही फलाच्या भोगाची इच्छा ठेवत नाही, फलभोगाचा त्याग करतो. ठीक आहे. म्हणून वेदांती हा कर्म करत नाही, कर्माचा त्याग करणारा आहे असे जे काही बोलत असतील तर ते योग्य नाही, त्यांचं अध्ययन बरोबर झालेलं नाही, योग्य परंपरेने अध्ययन झालेलं नाही. तिसरं साधन आहे शमाधी षटक संपत्ती. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान हे 6 षटक संपत्ती आहे. ही षटक संपत्ती अंतर इंद्रिय निग्रह, बाह्य इंद्रिय निग्रह, प्रपंचामध्ये उपरम होणं म्हणजे योग्य त्या विषयाला ग्रहण करून लगेचच त्या विषयापासून आपल्या इंद्रियाला परावृत्त करणं, शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुत्व, शीत उष्ण सुख दुःख जे द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांना सहन करण्याची ताकद, त्याला तितिक्षा असं म्हणतात. हो, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, एकनाथ महाराजांचा अभंग आहे. म्हणून पुढे आता श्रद्धा का, तर गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. गुरु आणि वेदांत वाक्यावरती नितांत असणारा विश्वास त्याला श्रद्धा असं म्हणतात. हो, अशी श्रद्धा जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत ज्ञानही प्राप्त होत नाही. म्हणून गीतेमध्ये भगवंताला आवर्जून अर्जुनाला सांगावं लागतं, श्रद्धावान लभते ज्ञान. फक्त श्रद्धावानाला राहील का, नाही, तत्पर संहित इंद्रिय. फक्त श्रद्धा नको तर संहित इंद्रिय पाहिजे. म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा या सगळ्या गोष्टी पाहिजे. लागला का श्लोक? गीतेचा श्लोक असं या ठिकाणी तो लागतो. चला पुढे जाऊया. श्रद्धा झाली. समाधान काय, तर समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता, याला समाधान म्हणतात. हो, चित्त स्थिर होणं आहे, त्या स्थितीमध्ये भगवत आनंदाचा अनुभव घेणं. काही असो, भोग रतो वा योग रतो वा संग रतो वा संग विहीन, मग काहीही असू द्या, कधी चांगलं असू द्या कधी वाईट असू द्या, पण चित्ताची एकतानता, चित्ताची जी समाधानता आहे ती कधीही भंगत नाही. श्रवण मनन निधिध्यासामध्ये हो, आता याच्यामध्येही असं होतं की ज्या वेळेस आपण श्रवण करतो, त्या श्रवण करत असताना आपल्या चित्ताची एकाग्रता आपल्याला साधता आली पाहिजे. आपल्या साधनांमध्ये साधन करत असताना जेही काही साधन असेल त्या साधनामध्ये आपल्या चित्ताला, मनाला तिथं एकाग्र करता आलं पाहिजे. पुढे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय, मोक्ष मे भूयात इति दृढ इच्छा. मोक्ष मला प्राप्त व्हावा अशी दृढ इच्छा. कदा कदा न म्हणजे एका सप्त्याला, नंतर दुसऱ्या सप्ताहात, वर्षात 1-2दा असंही नाही, नेहमी. आणि ती पण कशी, दृढ दृढ इच्छा असावी. जे काही करत आहे ते मला भगवत प्राप्तीसाठीच करत आहे असा दृढ इच्छा असावी. एतत् साधन चतुष्टय संपन्नाः तत्व विवेकस्य अधिकारिणो भवन्ति. असा साधन चतुष्टय संपन्न तत्व विवेकाचा अधिकारी होतो. मग आता तुम्ही म्हणणार, जर असा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी जर तत्व विवेकाचा होतो तर मग आम्ही काय ऐकावं, तर आपण हे साधन चतुष्टय प्राप्त करून घेण्याकरिता ऐकावं. म्हणजे आपल्या मनाची, आपल्या चित्ताची, आपल्या अंतकरणाची ठेवण
इथपर्यंत येण्यासाठी आपण वेदांत श्रवण करावा. कारण प्रथम भक्ती, संतर कर सेवा, दुजी कथा मम प्रसंगा. म्हणजे माझी कथा. आता माझी कथा म्हटली म्हणजे तिथं भागवत रामायण असं आपल्या डोळ्यासमोर सहज येतं. पण भागवत रामायण बरोबर ते कशासाठी येतं? भागवत रामायण ह्या तत्वाला समजवण्यासाठी आपल्याला त्यांची उदाहरणं द्यावी लागतात. कथा म्हणजे काय की आपल्याला जो विषय अत्यंत कठीण वाटतोय, अगम्य आहे, बुद्धीला तो पेलवत नाही, मग तो सोपा करून कथाने सांगितला जातो. रूपकाद्वारे सर्व काही शास्त्र जे आहे ते एका श्लोकामध्ये आचार्य सांगतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे काही सांगितले ते मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगेल. का असं आचार्य म्हणाले? कारण आचार्यांना नवे तर व्यासांना हे मत मान्य होतं की जेवढे काही ग्रंथ सांगितले जाणार आहेत, जेवढे काही इतिहास पुराण रचले जाणार आहेत, हे सगळे त्या एका परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि त्या परम स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर शेवटी हे काहीच राहत नाही. एक गुरुजी आमचे श्लोक सांगायचे नेहमी की ज्ञाते तत्व सर्व मिथ्या, अज्ञाते तत्व सर्व मिथ्या. तत्व जर जाणलं तर हे सगळं जग मिथ्या होऊन जातं आणि तत्व जर जाणलं नाही तर मग तू संपूर्ण विश्व सुद्धा प्राप्त करून घेतलं तरी ते मिथ्या आहे. काय त्याच्यापासून लाभ होणार आहे? म्हणून माया ही शेवटी दुःखदायक आहे हे पक्क आहे. म्हणून तू आज इथली माया घे जगातली का मग स्वर्गातली माया घे, माया ही मायाच राहणार आहे, दुःख हे दुःखच राहणार आहे. लोखंडाची बेडी घाल की सोन्याची बेडी घाल, शेवटी बेडी तर बंधनच आहे ना. म्हणून बंधन असणं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला या विश्वाच्या रचनेमध्ये प्रवृत्ती राहते. म्हणून इथं सांगतात आचार्य की हा तत्व विवेकाचा अधिकारी कोण? जो साधन चतुष्टय संपन्न आहे. मग आचार्य आम्हाला समजलं म्हणून आचार्य सांगतात बाबा मी आता तुला तत्व विवेक सांगतो. मग शिष्य विचारतो मग तत्व विवेक काय आहे? शिष्याला बरेच दिवस शिष्याने गुरूंची सेवा केली आणि कशासाठी केली की तत्व विवेक ऐकण्यासाठी. आणि तत्व विवेक ऐकण्यासाठी गुरूंची शिष्याने सेवा केली. म्हणून शिष्य आपल्या गुरूंकडे जाऊन सांगतो की तत्व विवेक सांगा ना. आता जसं छांदोग्यामध्ये कथा आली आहे की तो राक्षसांचा राजा कोण? विरोचन आणि इंद्र हे दोन्ही गेले. हे दोन्ही गेल्यावरती इंद्राला एवढं घाई नव्हती पण विरोचनाला अतिशय घाई होती. सांगा लवकर तत्व. मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं ठीक आहे 12 वर्ष सेवा करा. मग प्रजापतीकडे यांनी 12 वर्ष सेवा केली आणि सेवा केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की जे तुला तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय तेच ब्रह्म आहे. हे सांगितल्याबरोबर तो विरोचन तर नाचतच उठला की डोळ्यामध्ये मीच दिसतोय. म्हणजे त्या स्थूल शरीरालाच ब्रह्म मानून तो निघून गेला. असं या ठिकाणी असा एखादा तातडीचा शिष्य आचार्यांसमोर आला आणि सांगू लागला की तत्व विवेक सांगा ना. मग तत्व विवेक कह मग आचार्य त्याच्यावरही कृपा करून सांगतात की आत्मा सत्य तद अन्य सर्व मिथ्या इति ज्ञानमेव. बघा तिचा काय पाठ आहे. आत्मा सत्यम का सत्य? आत्मा सत्य सत्यस आत्मा सत्यस तदन्यत सर्व मिथ्या. ठीक आहे. आत्मा सत्य तदन्यत सर्व मिथ्या इति ज्ञानमेव. आत्माच सत्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व काही मिथ्या. हे ज्ञान याला तत्व विवेक असं म्हणतात.
या ज्ञानाला काय म्हणतात? तत्वविवेक. मग पुढे सांगतात, शिष्य विचारतो आत्मा काय आहे? आत्मा कह. मग आत्मा काय आहे आचार्य? तेव्हा सांगतात की आत्मा स्थूल सूक्ष्म कारण शरीराद व्यतिरिक्त अवस्थात्रय साक्षी पंचकोशातीतः सच्चिदानंद स्वरूप यस तिष्ठति सह आत्मा. तर आत्मा काय? तर स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त. स्थूल सूक्ष्म कारण शरीरापेक्षा वेगळा, या तिन्ही शरीरापेक्षा वेगळा आहे. व्यतिरिक्त, भिन्न, अवस्थात्रय साक्षी, तीन अवस्थाचा साक्षी. या तिन्ही अवस्थांना तो पाहतो, द्रष्टा. पंचकोशातीत, पाच कोशाच्याही अतीत सच्चिदानंद स्वरूप, सच्चित आणि आनंद स्वरूप जो आहे. कारण हे स्वरूप लक्षण आहे देवाचं, आत्म्याचं, ब्रह्माचं. हे स्वरूप लक्षण आहे सच्चिदानंद स्वरूप. जो सच्चिदानंद स्वरूप आहे, जो सच्चिदानंद स्वरूप राहतो तो आत्मा. सत्यम शिवम सुंदर. ठीक आहे, असे या आत्म्याचं लक्षण या ठिकाणी आचार्यांनी केलं. आता तेच आत्म्याचं लक्षण आता पुढे त्याच्यामध्ये आलेल्या गोष्टी सांगतील. आता बघा, स्थूल सूक्ष्म कारण हे तीन शरीर आहेत. स्थूल शरीर म्हणजे हे जे दिसत आहे. सूक्ष्म शरीर 24 तत्वांचंही आहे, 22 तत्वांचंही आहे आणि 21 तत्वांचंही आहे. म्हणजे काय? जर 24 तत्व म्हटले तर मग काय करायचं? तर ते मन बुद्धी चित्त अहंकार घेऊन टाकायचं. ठीक आहे. आणि जर 21 तत्व सांगितले तर अंतकरण घेऊन टाकायचं एक. आणि जर 22 तत्व सांगितले तर मन बुद्धी घेऊन टाकायचं. ठीक आहे. म्हणून 22 तत्व म्हणजे मन बुद्धी, 24 तत्व मन बुद्धी चित्त अहंकार, आणि 21 तत्व सांगितलं तर मग फक्त अंतकरण घ्यायचं. ठीक आहे. मग असं सूक्ष्म शरीर. आणि त्यानंतर कारण शरीर. कारण शरीर म्हणजे काय? स्थूल आणि सूक्ष्म शरीराला जे निमित्त आहे, म्हणजे ज्याच्यापासून बनलेला आहे. जसं मातीपासून घट बनतो म्हणून घटाला कारण काय आहे? माती. तसं स्थूल आणि सूक्ष्म शरीर बनायला काय कारण? तर हे कारण शरीर त्याला कारण आहे. याला अज्ञान असं म्हणतात. ठीक आहे. चला आता त्याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. बघा, स्थूल शरीरम किम. आता एक एक शरीर आपल्याला व्याख्या येईल आणि समजवतील आचार्य. बघा, पंचीकृत पंचमहाभूतैः कृतं सत् कर्मजन्यम सुख दुःखादि भोगायतनम शरीरम अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यति इति षड भाव विकारवद एतत् स्थूल शरीरम. स्थूल शरीराची ही व्याख्या आहे. काय आहे तर सांगतात पंचकृत पंचमहाभूतैः. पंचकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले. पंचमहाभूत माहित आहे तो आपल्याला सगळ्यांना. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, या 5 तत्वापासून हे शरीर निर्माण झालं. कर्मजन्यम, कर्मापासून निर्माण झालेले. जन्य म्हणजे निर्माण झालेले, कर्मापासून निर्माण झालेले. काय? सुख दुःख आदी भोग. त्या भोगायतनम, त्या भोगाला प्राप्त करण्याचं घर, ठिकाण काय आहे? हे शरीर. आपण जे कर्म करतो त्या कर्मापासून मिळणारं जे फळ आहे, सुख किंवा दुःख, त्या सुख आणि दुःखाला भोगण्याचं, अनुभवण्याचं हे ठिकाण आहे. म्हणून सुख दुःख आदी भोगायतनम शरीरम. कसं आहे हे शरीर?
तर या शरीरामध्ये 6 षडभाव विकार आहेत. त्याला षडभाव विकार म्हणतात. कोणते कोणते षडभाव विकार आहेत? तर अस्ति, जायते, वर्धते, अस्ति, जायते, वर्धते, पुढे विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यति इति. हे षड विकारवत, हे 6 विकाराने ग्रसित. अस्ति म्हणजे आहे, आपल्याला अनुभवायला येतं. जायते निर्माण होणे, वर्धते वाढणे, विपरिणमते बदल होणे. आता 10 वर्षापूर्वी माझी दाढी पिकलेली नव्हती, केस पिकलेले नव्हते, पण आता पिकायला लागले. विपरिणाम बदल होतो. अपक्षीयते हळूहळू नाश होतो. तरुण अवस्थेमध्ये जसा व्यक्ती दिसतो, वृद्ध अवस्थेमध्ये त्याचा आपोआप ऱ्हास होतो. अपक्षीयते. आणि ऱ्हास होत होत मग शेवटी काय? विनश्यति, नाश होतो. शरीराचा नाश होतो. शरीर जाणार यासी काळोबा खाणार. पक्क आहे, त्याचा नाश होतो. कारण जी वस्तू जन्माला येते तिचा नाश लिहिलेला असतो. म्हणून ही शरीर हे जन्माला आलं, पंचमहाभूतापासून निर्माण झालंय. देह हा पाचाचा आणिला उसना शेकी त्याचा त्याला देणे आहे, तो कुंभाराय सांगतात. म्हणून 5 भूतांपासून निर्माण झालेलं हे शरीर शेवटी या षडभाव विकार भोगून, सुख दुःखादी भोगून याच शरीर, हे शरीर शेवटी नाश पावणार आहे. याला स्थूल शरीर म्हणतात. हे राहत नाही काहीही केलं तरी, मग राजाचा असू दे किंवा साधारण रंकच असू दे, कोणाचंही शरीर आजपर्यंत असं तरोताजा राहिलं नाही. गेलं शरीर म्हटलं की ते राहत नाही, मग ते कोणाचंही शरीर असो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता स्थूल शरीर सांगितलं. स्थूल शरीर सांगितल्यानंतर आता सूक्ष्म शरीर सांगतात. बघा, ऐका. पंचीकृत पंच महाभूतैः कृतम सत् कर्मजन्यम सुख दुःखादि भोग साधनम पंच ज्ञानेन्द्रियाणि पंच कर्मेन्द्रियाणि पंच प्राणादयः मनश्चैकम बुद्धिश्चैका एवं सप्तदश कलाभिः सह यत् तिष्ठति तत् सूक्ष्म शरीरम. आता आचार्यांची इथं व्याख्या आली आहे. सप्तदश कलाभिः, 17 तत्वांनी युक्त असलेले. आता 17 तत्वांनी युक्त असलेले, मगाशी मी 24 तत्व सांगितले, 22 तत्व सांगितले. तर याच्यात काय केलं की आचार्याने पंचप्राण, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय दिले, पण पंच तन्मात्रा दिल्या नाही. म्हणून जेव्हा पंच तन्मात्रा याच्यात एकत्रित होतात तेव्हा हे झाले 22. मन बुद्धी चित्त अहंकार घेतले की 24, आणि फक्त अंतकरण एक घेतलं, कारण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकरणातले 4 विभाग आहेत. म्हणून त्या 4 विभागापैकी फक्त एकच सांगितलं तर अंतकरण आलं, म्हणजे 21 तत्व, 16 तत्व सुद्धा आहे. म्हणून 16 तत्व सांगितलं तर हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण 16 तत्वाचं. म्हणून काय सांगितलं आता बघा. आचार्यांची व्याख्या खूप सुंदर आहे आणि ही सूक्ष्म शरीराची व्याख्या जवळजवळ सर्व ग्रंथांमध्ये लागते. कशी आहे बघा. अपंचीकृत पंचमहाभूतैः, अपंचीकृत पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले. आता हे अपंचीकृत काय गंमत आहे, हे आपल्याला पंचीकरणामध्ये मी तुम्हाला तो स्पष्ट करून देईल शब्द. इथं तुम्हाला जरा कठीण होईल. अपंचीकृत म्हणजे ज्या भूतांचं पंचीकरण झालेलं नाही अशा पंचमहाभूतापासून निर्माण झालेले. कृतम कर्मजन्यम, कर्मापासून निर्माण झालेले. सुख दुःखादी भोग साधन, सुख दुःखाच्या भोगाचं हे काय झालं साधन. ते आयतन. स्थूल शरीर आयतन आणि सूक्ष्म शरीर काय साधन. भोग कोण घेत, कोण घेत भोग.
जर आपण विचार केला भोग घेणार कोण आहे, तर भोग घेणार हे मन आहे. मन तेच आपल्याकडे सुख दुःखात्मक भोग घेत. पण त्याला भोग घेण्याकरता इथं सांगितलंय सुख दुःखादी साधन. सुख आणि दुःखाचं हे साधन आहे. कोणतं? सूक्ष्म शरीर. मग हे सूक्ष्म शरीर कसं आहे असं मधला प्रश्न आहे. म्हणून आचार्यांनी त्याच ठिकाणी त्यास सांगितलं की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी अशा 17 तत्वांनी युक्त जे आहे तत् सूक्ष्म शरीरम. त्याला काय म्हणतात? सूक्ष्म शरीर असे म्हणतात. 17 तत्वांनी युक्त असणार हे सूक्ष्म शरीर आहे. लक्षात आलं सर्वांना? एकाने आवाज चालू करून सांगा. तुम्हाला ही पीडीएफ दिसते ना? ओके, चालेल. ही व्याख्या लक्षात आली सर्वांना? अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले कर्मजन्य कर्मापासून मिळणारे सुख दुःख यांच्या भोगाचं साधन. कर्मापासून जे सुख दुःख आपल्याला फळ मिळालं आहे त्या फळाला भोगण्याचं हे साधन आहे. भोग सूक्ष्म शरीरच घेत, स्थूल शरीर घेत नाही. हे लक्षात ठेवायचं. कारण आपण स्वप्न बघतो, स्वप्नामध्ये स्थूल शरीर काम करत नाही. मग भोगले जातात, सुख दुःख भोगले जातात की नाही. काहींच्या स्वप्नामध्ये आनंदाचं स्वप्न असतं आणि काहींचं स्वप्न दुःखाचं असतं. आणि दुःखाचं असलं की आवेशामध्ये तो उठतो आणि सुखाचं असलं तर आनंदी उठतो. मग कळतं अरे मी रात्री खूप सुंदर स्वप्न बघितलं, आणि तो नंतर म्हणतो नाही मी रात्री भयंकर स्वप्न बघितलं. का? कारण हे स्वप्नामध्ये जे शरीर काम करतं ते आहे हे सूक्ष्म शरीर. म्हणून कर्मापासून निर्माण झालेलं जे फळ आहे सुख दुःखादी, त्या सुख दुःखादीच्या भोगाचं हे साधन आहे. ठीक आहे. म्हणून ते शरीर मध्ये काय काय राहणार? 5 ज्ञानेंद्रिय राहतील, 5 कर्मेंद्रिय राहतील, 5 प्राण राहतील, मन राहील आणि बुद्धी एक राहील. ठीक आहे. या पद्धतीने जे 17 तत्वांनी युक्त आहे त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? मग इथं आपल्याला सांगितलं लक्षणामध्ये की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी हे जे तत्व आहेत हे तत्व काय आहेत? मग आचार्य स्वतः सांगतात बघा, ऐका. 5 ज्ञानेंद्रियानी कानी. शिष्याने विचारलं 5 ज्ञानेंद्रिय कोणते हो? तेव्हा आचार्य सांगतात ऐका. श्रोत्रम, त्वक, चक्षु, रसना, घ्राणम इति 5 ज्ञान इंद्रियानी. या 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्र म्हणजे कान, त्वक म्हणजे त्वचा, चक्षु डोळे, रसना रसन इंद्रिय जीभ नाही. जीभ हे गोलक आहे रसन इंद्रिय राहण्यासाठी. रसन इंद्रिय त्याच्या आत राहत. कारण जीभ म्हणजे आपल्याला एवढा मोठा मांसाळ तो पदार्थ आहे, पण त्याच्या कोणत्याही कोपऱ्याला मिरची लावली तर ती झोंबते. अर्थात ती जीभ म्हणजे रसन इंद्रिय नाही, तर जिभेच्या आत रसन इंद्रिय आहे. ते संपूर्ण जिभेला व्यापून राहतात. असं रसनी इंद्रिय. त्यानंतर आहे घ्राण. घ्राण म्हणजे नाक. हे नाकपुडी आहे, हे गोलक आहे. घ्राण इंद्रिय इथं राहतात. म्हणून कोणत्याही कोपऱ्याला तरी आपल्याला सुगंध आणि दुर्गंध कळतं. ठीक आहे. घ्राणम. चला बघूया आता. या 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 ज्ञानेंद्रियांची देवता सांगतायत आचार्य पहिल्यांदा. ऐका. श्रोत्रस्य देवता त्वचो वायु, चक्षुषः सूर्यः, रसनाया वरुणः,
घ्राणस्य अश्विनौ रसनायाः तिथं विसर्ग असेल ना अश्विनः विती रसनायाः नाविती अश्विनाविती अश्विनाविती नाही वरती रसना चक्षुषः सूर्यः रसनायाः वरुणः वरुण रसनायाः असा पाठ आहे विसर्ग राहिला होता रसनायाः वरुणः घ्राणस्य अश्विनौ अश्विनौ म्हणजे अश्विन कुमार हे दोन आहेत म्हणून अश्विनौ केलेला आहे चला बघूया इति पंच ज्ञान इंद्रिय देवता 5 ज्ञान इंद्रियांच्या या देवता आहेत बघा ऐकूया श्रोत्रस्य दिग्देवता श्रोत्र म्हणजे कान कानाची देवता कोण आहे दिग दिशा दिशा कानाची काय आहे देवता आहे पुढे त्वचो वायू त्वचा ची देवता कोणती आहे वायू म्हणून वायू त्या त्वचेला कधीही सोडत नाही सदैव तिच्या बरोबर राहतो पुढे चक्षु सूर्य डोळ्यांचा देवता कोण आहे सूर्य म्हणून चाक्षुष उपनिषदामध्ये सूर्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून आपले पूर्वज सदैव सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात याचं कारण हे आहे की सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपले डोळे त्या सूर्याकडे पाहिले जातात आणि सूर्य देवता प्रसन्न होऊन आपल्याला जीवनसत्व आपल्या डोळ्यांमध्ये ओतून देतो ठीक आहे म्हणून सूर्य देवता प्रसन्न झाली की मग आपण केलेल्या कर्माचा भोग आपल्याला मिळतो ही एक छान पैकी परंपरा आहे आपली बघूया पुढे रसनाया वरुण रसन इंद्रियांची देवता आहे वरुण वरुण देवता रसन इंद्रियाची देवता घ्राणस्य अश्विनौ घ्राण म्हणजे काय नाक नाकाची देवता आहे वरुण सॉरी अश्विनौ अश्विनी कुमार हे नाकाचे देवता आहे ठीक आहे पुढे इति पंच ज्ञानेंद्रिय देवता पुढे आता हे 5 ज्ञानेंद्रिय सांगितले त्यांच्या देवता सांगितल्या मग या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय काय तर सांगतात ऐका श्रोत्रस्य विषय शब्द ग्रहणम त्वचो विषय स्पर्श ग्रहणम चक्षुषो विषय रूप ग्रहणम रसनाया विषय रस ग्रहणम घ्राणस्य विषय गंध ग्रहणम इति पंच ज्ञानेंद्रिय विषयाः हे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत बघा कोणते कोणते तर सांगतात पहिलं श्रोत्रस्य विषय शब्द ग्रहणम कानाचा विषय काय आहे शब्द इथं बघा श्रोत्रस्य दिग देवता आणि कानाचा विषय काय आहे शब्द कारण शब्द कुठे राहतो शब्द आकाश शब्दाला राहण्याचं ठिकाण काय आहे आकाश आणि आकाश कुठे आहे सर्वत्र म्हणून दिशा कुठे आहे सर्वत्र म्हणून श्रोत्राची देवता देव दिक आणि विषय काय आहे शब्द शब्द ग्रहण करणं हे कानाचा विषय रस नाही ग्रहण करणार फक्त शब्द ग्रहण करणार त्वचो विषय स्पर्श त्वचा त्वचो सर्व शरीरावरती आहे तिचा अर्थ कार्य काय तर स्पर्श ग्रहण करणं शीत उष्ण मृदू कठीण असे तिचे स्पर्श आहे पुढे चक्षुषो विषय रूप ग्रहणम डोळ्यांचा विषय काय आहे रूप ग्रहण रूप षड रूप आहे नाही सप्तरूप ना इंद्रधनुष्य सप्तरंगाचा सप्तरूप तानापीही निपाजा रूप सप्त आहेत त्या सप्त रूपांना ग्रहण करणं पुढे रसनाया विषय रस ग्रहणम रसन इंद्रियाचा विषय आहे रस ग्रहण करणे
मग रस सुद्धा षडबा रस आहे. कटु आम्ल लवण तिक्त कटु कषाय भेदात. मधुर आम्ल लवण कटु कषाय तिक्त भेदात. तर्कसंग्रहामध्ये ही व्याख्या आली. मधुर आम्ल लवण कटु कषाय तिक्त असे 6. आता संस्कृत मध्ये कटु म्हणजे तिखट आणि संस्कृत मध्ये तिक्त म्हणजे कडू. आपण मराठीमध्ये उलट घेतो. मग कटू म्हणजे कडू घेतो आपण मराठीमध्ये आणि तिक्त म्हणजे तिखट. पण संस्कृत मध्ये हे उलटे आहे. तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे काय? तिखट. ठीक आहे. मिरची मर्चिका कथम असती? मर्चिका कटू असती. मर्चिका कटू असती. आणि दुसरं काय फलम असती? कडू काय लागतं? कारवेलम. कारवेलम कथम असती? कारवेलम तिक्तम असती. असं उलट आहे, तो जाणायचं. असं रसना या विषय रसग्रहणम, रसाचं ग्रहण करणे रसना इंद्रियाचा विषय आहे. घ्राणस्य विषय गंध ग्रहणम, घ्राण याचा विषय, नाकाचा विषय गंध ग्रहण करणे. मग तो गंध सुगंध असो अथवा दुर्गंध असो, त्याला काही घेणं देणं नाही. जो गंध येईल तो गंध तो ग्रहण करतो. इथे पंच ज्ञानेंद्रिय विषया, हे असे हे 5 ज्ञान इंद्रिय विषय आहेत. हे झाले पंच ज्ञानेंद्रिय. आता पंच कर्म इंद्रिय. पंच कर्मेंद्रियानी कानी तर सांगतात वाक पाणी पाद पायु उपस्थानी इति पंच कर्मेंद्रियानी. वाक पाणी पाद पायु उपस्थ इति पंच कर्म इंद्रियानी. वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायु म्हणजे गुद इंद्रिय आणि उपस्थ जनन इंद्रिय. हे 5 कर्म इंद्रिय आहेत. आता या 5 कर्म इंद्रियांची देवता बघा इकडं. वाचो देवता वन्नीहि, हस्तयोर इंद्र, पादयोर विष्णु, पायोर मृत्यु, उपस्थस्य प्रजापती इति कर्मेंद्रिय देवता. म्हणतात वाचो देवता वन्नी. वाणीचा देवता कोण आहे? वन्नी आहे. वन्नी अग्नी. म्हणून पूर्वी यज्ञामध्ये जे मोठमोठ्याने मंत्र बोलायचे त्यांना तूप प्यायला द्यायचे. 100-100, 150 ग्राम तूप ते सहज प्यायचे आणि पिऊन ते पचवायचे सुद्धा. वेद पाठ करणारे बटू त्यांना सुद्धा सकाळी सकाळी एक त्यांच्याकडे जो प्याली असायची त्या प्यालीभर गावरानी तूप प्यायला दिलं जायचं. तेव्हा ते बटू त्या अग्नी देवताला समर्पण करून स्वाहा स्वदाहा जोर जोराने ओरडून म्हणत होते. कारण ती अग्नी आधी प्रदीप्त होते आणि मग ती प्रदीप्त झालेली अग्नी बाहेर निघते. म्हणून वाचो देवता वन्नीहि. हस्तयोर इंद्र, हाताची देवता इंद्र आहे. 2 हात इंद्र, कारण हे रजगुणाचे आहेत ना, आणि रजगुणाचा अधिपती इंद्र. पादयोर विष्णू, पायांची देवता आहे विष्णू. बर का विष्णू महाराज, पायाची देवता कोण आहे? विष्णू. म्हणून नेहमी वारकऱ्यांमध्ये पायावर डोकं ठेवलं जातं. का डोकं ठेवलं जातं? कारण वारकऱ्याला डोकं आहे म्हणून. वारकरी काय म्हणतो? हे पाय नाहीत तर कोण आहे? विष्णू हो. पादयोर विष्णू हो. हे तत्व त्याला माहित नाही की पादयोर विष्णू, पण त्याला त्याच्या परंपरेने सांगितलं की पायांमध्ये तो परमात्मा आहे.
तो विठ्ठल या पायांमध्ये आहे, म्हणून त्या पायांची सेवा तुला करायची आहे. म्हणून जिथं जिथं पाय दिसतील तिथं तिथं माझं डोकं लागेल. म्हणून वारकरी पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. याच्यासाठी पादयोर विष्णू, कारण तो वैष्णव आहे, विष्णूचा उपासक आहे, म्हणून तो पायाची देवता विष्णूची पूजा करतो. पायोर मृत्यू हो, पायो हो म्हणजे गुद इंद्रिय, गुद इंद्रियाची देवता आहे मृत्यू हो. म्हणून आपल्याकडे बघा, प्राण 3 ठिकाणाहून जातात शरीरामध्ये. शरीरामध्ये जो प्राण जातो शेवटी, तो प्राण 3 ठिकाणावरनं जातो. एक तर मुखातनं, एक तर दुसरं डोळ्यातनं, आणि तिसरं राहतं गुद इंद्रियाने. म्हणून ज्याचे प्राण गुद इंद्रियाद्वारे गेले त्याला नरकाची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. गरुड पुराणामध्ये याचं कथन आलेलं आहे. म्हणून पायो हो मृत्यू हो, पायू गुद इंद्रियाची देवता आहे मृत्यू, मलद्वार. ठीक आहे. आणि जो योगी असतो, भाव अवस्थेमध्ये जगणारा, समाधीस्थ राहणारा, तो आपल्या शेवटी शरीर, त्याला त्याच्या हातामध्ये असतं शरीर सोडायचं की नाही. आणि त्याला वाटलं की हे आता शरीर जीर्ण झालं, आता आपल्या कामाचं नाही, आत्मस्वरूपाचा आनंद उपभोगला आहे, या शरीराला टाकून द्यावं. मग जसं फाटलेली घोंगडी किंवा एखादा साप जसा आपली केचुली कात टाकून देतो, त्याप्रमाणे तो योगी सुद्धा समाधीस्थ होतो, आत्मस्वरूपाला ब्रह्मांडामध्ये प्राणांना वरती कुंडलिनी शक्तीद्वारे वरती नेतो. आणि मग त्या सहस्र आधार कमलावरती प्राण आल्या बरोबर तो एक फटका इथं मारतो आणि मग ब्रह्मांड उघडतं आणि मग आपले प्राण त्याचे निघून जातात. घरी प्रयत्न करू नका हा, हे फक्त तुम्हाला सहज सांगितलं. पुढे उपस्थस्य प्रजापती, ही उपस्थ इंद्रियाची देवता कोण आहे? प्रजापती. म्हणून आपल्याकडे वैदिक संप्रदायामध्ये, वैदिक सनातन संप्रदायामध्ये जोपर्यंत पुत्र प्राप्ती नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. गृहस्थी व्यक्तीला संन्यास घेण्याचा अधिकार तेव्हा आहे जेव्हा त्याला पुत्राची प्राप्ती झाली, म्हणजे त्याने गृहस्थ धर्माची सार्थकता केली तर संन्यास घे, अन्यथा तू तसा सोडून संन्यास घेऊ नको. म्हणूनच ज्ञानोबरायांचे माता पितांना देखील परत यावं लागलं आणि काय करावं लागलं? पितांना गृहस्थ धर्म पूर्ण करावा लागला. म्हणून उपस्थस्य प्रजापती, प्रजा वाढवण्याकरता आपल्याला जनन इंद्रिय दिलेला आहे. म्हणून प्रजापतीने निर्माण केलेली सृष्टी ही अव्याहत तशी चालावी याच्यासाठी आपल्याला दिलेला आहे. म्हणून इति कर्मेंद्रिय देवता, ही कर्मेंद्रियांच्या देवता सांगितली. मग आता कर्म इंद्रियांचे विषय काय तर ऐका, सांगतात बघा. वाचो विषय भाषणम, वाचेचा विषय काय आहे? भाषणम. काय आहे? शब्दग्रहण, भाषण. वाचो विषय भाषणम. पाण्योर विषय वस्तू ग्रहणम, हाताच विषय वस्तू ग्रहण करणे, आदान प्रदान करणे, देणे घेणे. पादयोर विषय गमनम, गमनागमनम, जाणे आणि येणे, पायाचा विषय. पायोर विषय मल त्याग, पायू गुद इंद्रियाचा विषय आहे मल त्याग करणे. उपस्थस्य विषय आनंद, उपस्थाचा विषय आहे आनंद, आनंदाची अनुभूती काही क्षणिक का होईना पण ब्रह्मसुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होते. म्हणून या सुखाच्या सहस्रपटीने आत्मानुभवाचं सुख आहे. म्हणजे इथं जो हा विषय आनंद सांगितलेला आहे पंचदशी मध्ये, हे प्रकरण आहे स्पेशल विषयानंद. आणि हा विषयानंदाचं प्रकरण त्या ठिकाणी घेण्याचं कारणच असं होतं की पंचदशी काळ विद्यारण्य स्वामीजी
हे गृहस्थ नंतर संन्यासी झाले. म्हणून त्यांनी त्या पंचदशीमध्ये जीवाला विषय आनंदापेक्षा ब्रह्मानंद किती पटीने मोठा आहे हे समजवण्याकरता स्पेशल एक प्रकरण खर्च केलं. तसं तिथं आनंदाचे 5 प्रकरण आहेत, पण विषय आनंदाचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन केलं. असा जो आनंद आहे तो आनंद सर्वांनाच आवडतो, असं कोणाला आवडत असं नाही. कारण विषयाचा उपभोग म्हणजे फक्त विषय म्हणजे जननेंद्रियच नाही तर सर्वच विषय. पण या ठिकाणी जो विषय उपभोगला जातो त्या विषय उपभोगामध्ये आत्मसुखाची जाणीव होते. आणि ही जी जाणीव होते या जाणीवाच्या सहस्रपटीने सुख आपल्याला एक क्षण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता लागली तेव्हा. तो एक श्लोक आहे की यज्ञानांचं समष्टमिष्ट मखिलान दत्ताच सर्वावनी. कोणासाठी? यश आत्मविचारे क्षण मन कुर्यात. ज्याचं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक क्षण एकाग्र होत त्याला हे संपूर्ण जग दान केल्याचं, पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. सगळ्या जगातल्या तीर्थाचं पुण्य त्याला मिळून जातं. म्हणून असं असणारा जो पुण्यवान आहे जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मानंद, तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चर फडू घ्या रे तुम्ही. जो आनंद उपभोगतात महात्मे तो आनंदच आहे, पण हा आनंद क्षणभर आहे आणि तो नित्य शाश्वत आहे. म्हणून या क्षणभर आनंदाच्या पायरीने जात जात आपल्याला दीर्घकाळाचं निरंतर शाश्वत सुखापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणून उपस्थाचा विषय आहे आनंद. इति पंच कर्मेंद्रिय विषया. असे या 5 कर्म इंद्रियांचे काय आहेत? विषय आहेत. इथपर्यंत आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय यांची व्याख्या सांगितली. आता पुढे स्थूल शरीर झालं, सूक्ष्म शरीर झालं, मग राहिलं तिसरं शरीर काय आहे? कारण शरीरम. कारण शरीर काय? आता कारण शरीर सांगतात इथं बघा, ऐका. अनिर्वाच्यानादि अविद्यारूपम शरीर द्वयस्य कारण मात्रम सत्स्वरूपाज्ञानम यत् अस्ति तद कारण शरीरम. अनिर्वाच्य अनादि अविद्या रूपम. अनिर्वाच्य अनादि अविद्या रूप शरीर द्वयस्य कारण. अनादि कालापासून आपल्याला अविद्या आहे. अविद्या कधीपासून आहे? अनादि कालापासून. आणि ही अविद्या कशी आहे? अनिर्वाच्य. जिला सद असद आणि सद सद हेही बोलू शकत नाही. तिघांपेक्षा भिन्न असणारी. सत का बोलू शकत नाही? ज्ञानासमोर टिकत नाही. असत का बोलू शकत नाही? कारण ती सिद्ध होते, मोठ्या मोठ्यांना फसवते. म्हणून असत बोलू शकत नाही. बरं, सदासद असं जगामध्ये वस्तू नाही तिला उदाहरण देण्यासाठी की सदही नाही आधी असं नाही. म्हणून तिला सांगतात अनिर्वाच्य. अनिर्वाच्य अनादि. अनादि म्हणजे काय? जेव्हापासून तेव्हापासून. कधीपासून? जसं परमात्मा अनादि आहे, ब्रह्म अनादि आहे, आत्मा अनादि आहे, त्याचा जन्म झालेला नाही. न आदि येशाम ते अनादि. ज्यांचा आदि नाही तो अनादि. मग देवाचा अनादि नाही का? नाही. देव हा अनादि आहे, त्याचा आदि नाही. पण देवामध्ये आणि या मायामध्ये फरक आहे. ही जी अविद्या माया आहे ही सुद्धा अनादि आहे, पण ही कशी आहे? शांत आहे. शांत म्हणजे हिचा अंत होतो. आणि जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, तो अनादि आहे, पण अनादि तो कसा आहे? अनंत. अनादि अनंत.
आनंद अद्वय नित्य निरामय. हो, तो कसा आहे? अनंत आहे. सत्यम ज्ञानम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. म्हणून इथं जो अनादि अविद्या सांगितलेली आहे, ही जी अनादि अविद्या रूपम. कसं आहे हे शरीर? हे अनिर्वाच्य अनादि अविद्या रूप हे शरीर आहे. काय शरीर? कारण शरीर. आणि हे कारण शरीर काय आहे? शरीरद्वयस्य कारणम. दोन शरीराचं कारण आहे, म्हणून याला कारण शरीर म्हणतात. जसं घटाच्या निर्मितीला माती काय आहे? कारण आहे. त्याप्रमाणे घटाच्या निर्मितीला जसं माती कारण आहे, तर आपण म्हणणार घटाला कारण माती. तसं स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण काय आहे? हे कारण शरीर. काय कारण शरीर? तर अनादि अनिर्वाच्य अनादि अविद्या रूप, जे बोलू शकत नाही, जे दाखवू शकत नाही, अनादि आहे, पण अविद्या रूप आहे, अज्ञान रूप आहे. आणि या अज्ञान आपल्याला अनादि काळापासून आहे. कोणी विचारलं आपल्याला अज्ञान कधीपासून आहे? अरे बाबा, अनादि काळापासून अज्ञान आहे. मग याचा नाश होतो का? होतो. ज्या विषयी अज्ञान आहे त्या विषयाच्या ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं. म्हणून ब्रह्माचं अज्ञान आहे, तर ब्रह्माच्या ज्ञानाने ब्रह्माचं अज्ञान नष्ट होईल. आणि म्हणून आत्मस्वरूपाचं अज्ञान आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने नष्ट होतं. आणि हे अज्ञानच आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण आहे. आणि जोपर्यंत हे अज्ञान नष्ट होत नाही, तोपर्यंत स्थूल सूक्ष्म शरीराचं कारण नष्ट होत नाही. आणि स्थूल सूक्ष्म शरीराचं कारण नष्ट होणार नाही, तर कारण आहे तर कार्य होतच राहील. कारण जमिनीमध्ये जर बीज थोडं जरी राहून गेलं, तरी त्याच पाऊस पडला, योग्य वातावरण झालं की आपोआप अंकुरित होत. तस हे अनादि अविद्या रूपी बीज, सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी महाकारणामध्ये बीज रूपाने पडून राहत. आणि हे बीज रूपाने पडून राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये यावंच लागतं. म्हणून हे अनादि अविद्या रूपी जी अज्ञान आहे, या अज्ञानाला आपल्याला मारावं लागेल. मग याला मारण्यासाठी काय करावं लागेल? तेथ ज्ञान चिपै खड्ग, ज्ञान असंग शस्त्रेन दृढेन छित्त्वा. ओके, असंग रूपी शस्त्राने याला छेदन करावं लागेल. म्हणून शरीरद्वयस्य कारण मात्र कसं आहे ते सांगतात आचार्य सांगतात, सत्स्वरूपाज्ञानम. कशाचं आहे हे अज्ञान? सत्स्वरूपाचं. सत कोण आहे? परमात्मा. त्या आत्मस्वरूपाचं राहिलेलं अज्ञान यद असती तत्कारण शरीर, तेच कारण शरीर आहे. पहिल्यापेक्षा आता व्याख्या सुलभ लक्षात आली की नाही? वेदांताची हीच गोष्ट असते. सा नैरंतर्येन अभ्यासात दृढ भूमी. योगाचे आचार्य पतंजली महामुनींचं सूत्र आहे की निरंतर अभ्यासाने दृढ भूमी होते, धार येते, आणि जो विचार आहे तो अत्यंत दृढ होतो. म्हणून स्वस्वरूपाचं अज्ञान जे आहे त्याला कारण शरीर असं म्हणतात. इति कारण शरीरम. आता कारण शरीर झाल्यानंतर पुढे सांगतात, बघा ऐका. स्थूल झालं, सूक्ष्म शरीर झाला आणि कारण शरीर झालं. आता कारण शरीराच्या पुढे आहे अवस्थात्रय. कारण स्थूल सूक्ष्म कारण शरीराद व्यतिरिक्त आत्म्याचं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये स्थूल शरीर,
सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, हे 3 भाग आता आपण आज पाहिले. त्याच्या पुढे अवस्थात्रय साक्षी, मग 3 अवस्थेचा साक्षी तो आत्मा. मग त्या 3 अवस्था कोणत्या, तर आता उद्याच्या पाठामध्ये आपण त्या 3 अवस्था सांगणार. आपण याच ठिकाणी आता थांबूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी, जय हरी.